झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यासाठी यावर्षी 5,801 कोटी रुपयांचा विक्रमी पतपुरवठा आराखडा तयार करण्यात आलाय। हा आराखडा राज्यातच नाही तर देशात सर्वात मोठा आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक कर्ज कृषी क्षेत्रात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातला बळीराजा घेणार आहे। पाहुयात झी 24 तासचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। शेतकऱ्यांना बँकांचं कर्ज मिळत नाही तर दिलेल्या कर्जाची वसुली होत नाही, हे राज्यातलं सगळीकडे दिसणारं चित्र। नाशिक जिल्हा मात्र याला अपवाद ठरलाय। गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यात पतपुरवठ्याच्या आराखड्यापेक्षा जास्त कर्जाचं वाटप झालं, तसंच त्याची वसुलीही झाली। 2010-11 या वर्षात जिल्ह्यासाठी 4,458 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता, तर वाटप त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे 4,853 कोटी रुपये झाला। तर 2011-12 मध्ये आराखडा 5,220 कोटींचा होता, प्रत्यक्ष वाटप 6,924 कोटी रुपयांचं झाला। यावर्षी तर जिल्ह्यासाठी 5,801 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाय। हा आराखडा राज्यातच नाही तर देशातही एखाद्या जिल्ह्यासाठीचा सर्वात मोठा पतपुरवठा आराखडा आहे। कर्ज घेणाऱ्यांमध्ये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा मोठा वाटा आहे। आम्ही अग्रणी बँक म्हणून महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्राने जो क्रेडिट प्लॅन मंजूर केलेला आहे नाशिक जिल्ह्यासाठी, तो 5,801 कोटीचा आहे आणि तो संपूर्ण भारतामध्ये नंबर 1 असा हायेस्ट क्रेडिट प्लॅन आपला झालेला आहे। बँक गेले 2-3 वर्ष जसं अचिव्हमेंट करते, टार्गेट पूर्ण होता ते लक्ष्य पूर्ण होता ते, तसं यावर्षीसुद्धा आम्ही पतपुरवठा धोरण आम्ही जे काय प्लॅन केलं ते आपण अचिव्हमेंट चांगल्या प्रकारे होईल। यामध्ये कृषीपूरक उद्योग वाईनचाही समावेश आहे। निर्यात करणारे औद्योगिक युनिट्सही यात मागे नाहीत। जिल्ह्यातल्या 450 बँकांमध्ये कर्ज वाटपाचा उत्साह दिसून येतोय, तो परतफेडीमुळे। यावर्षी निर्धारित उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 7,000 कोटी रुपयांपर्यंत पतपुरवठा जाण्याची शक्यता आहे। शेतीपूरक उद्योगाला जास्ती भर दिला आहे। त्यात जवळजवळ आमचा 60% कर्ज पुरवठा पतपुरवठा शेतीसाठी असणार आहे आणि मग उर्वरित जे उद्योग आहेत म्हणजे मीडियम अँड स्मॉल एंटरप्राइजेस, रिटेल सेक्टर, हाऊसिंग सेक्टर, याच्यासाठी बाकीचा पतपुरवठा होईल। राज्यात सर्वत्र कर्जासाठी शेतकऱ्यांना खेटे मारावे लागतात। नाशिकच्या शेतकरी आणि उद्योजकांनी आपली पत सातत्यानं वाढवली आहे। या विक्रमी कर्ज पुरवठ्यानं नाशिकच्या प्रगतीचा आलेख यावर्षीही चढताच राहणार हे निश्चित। झी 24 ताससाठी योगेश खरे, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।